नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी एकदम खमंग आणि कुरकुरीत पदार्थ कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे आपण एक बटाटा घेतलेला, त्या बटाट्याची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे। असा बटाटा घातला ना की पदार्थ सुद्धा खूप छान आणि कुरकुरीत होतो। आता हल्लीची मुलं काय करतात, पैसे असले की पटकन असे दुकानात जातात आणि बाहेरचं विकत घेतात। तर बाहेरचं विकतचं न देता मुलांना असा घरीच पदार्थ बनवा की मुले बाहेरचं अजिबात खाणार नाही। तर बघा, साल काढून झालेला आहे। आता हा बटाटा आपण किसून घेऊ। तर इथे डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि जी आलं किसायची किसणी आहे ती किसणी घेऊन आपल्याला अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा आहे। खूप मोठा सुद्धा किसायचा नाही, म्हणजे रव्यामध्ये तो छान असा शिजला जाईल। बघा, या पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे। सगळा बटाटा आपण किसून घेतलेला आहे आणि आपल्याला हा बटाटा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 ग्लास पाणी। आता पाणी घातलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं, त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक कट केलेली, चवीपुरतं मीठ आणि आपल्याला घालायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि हे सगळं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। आणि ढवळल्यानंतर आपल्याला एक मोठी उकळी काढायची आहे। पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि त्यानंतर एका हाताने रवा घालायचा आणि एका हाताने मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे गठुळ्या होणार नाही। अशा गठुळ्या होतात त्या थोड्या थोड्या मोडून घ्यायच्या आहे। तर सगळा रवा आपण घालून घेतलेला आहे आणि यामध्येच घालायचा आहे आपण जो धुतलेला बटाटा आहे तो सगळा यामध्ये घालायचा आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। रवा आणि बटाटा हे सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे आणि घट्ट झालेला आहे। यातला बटाटा आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आता इथे मी मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। बघा, सगळ्या बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जे मिश्रण तयार केलेलं ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे, थापून घ्यायचं आहे। थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही थापून घेतलं तरीही चालेल। गरम गरम असतानाच तुम्ही हे पसरवून घ्यायचं आहे। थोडा थोडा पाण्याचा हात लावून घेतला की पटकन असं थापता येतं। अगदी थोडं थोडंसंच पाण्याचा हात घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं, हाताला चटके बसणार नाही। असं पातळ थापलं की आपला जो पदार्थ आहे तो एकदम कुरकुरीत असा तयार होतो। तर इथे बघा, सगळं मिश्रण हे हाताने व्यवस्थित असं एकसारखं थापून घेतलेलं आहे। आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊ। मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपल्याला इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे मी आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कट करायचं आहे। तर इथे कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मधोमध सुद्धा कट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक पट्टी ही काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पट्टी काढायची आणि त्यानंतर चॉपिंग बोर्डवर आपल्याला ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर आपल्याला यामध्ये सुद्धा कट करायचं आहे। खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही। अशा पद्धतीने
कट करून घ्यायचं आहे. आता सगळ्या पट्ट्या ह्याच पद्धतीने आपण कट करून घेऊ. तर या पद्धतीने आपण पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. आता आपण तळून घेऊ. आता पट्टी कट होईपर्यंत तेल इथे गरम करायला ठेवलं आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि त्यानंतर एक एक पट्टी तेलामध्ये सोडायची आहे. तेलात जेवढी बसेल तेवढी आपल्याला सोडायची आहे आणि आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर खमंग खरपूस अशी तळून घ्यायची आहे. तर इथे आपण उलटपलट करून खमंग असं सोनेरी रंगावर तळून घेतलेलं आहे आणि पट्ट्या तुम्ही बघू शकता कुठेही चिकटलेल्या नाही, एकदम मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता. आता ह्या आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या ह्याच पद्धतीने तळून घेऊ. तर इथे आपला 1 कप रवा आणि 1 बटाट्यापासून खमंग कुरकुरीत असा खाऊ खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा खाऊ तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता, असाही खाऊ शकता किंवा सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे. तुम्ही आवाजसुद्धा बघू शकता. एकदम कमी साहित्यात, हाताखालच्या साहित्यात आणि घरातल्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो. करायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा खाऊ जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.